मात्र धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि थोड्याच वेळापूर्वी त्यांच्याशी केलेली बातचीत जी आहे तीही आपण पाहूयात। दुर्दैवाने आज संतोष देशमुख आपल्या सोबत नाही आहेत, पण त्यांचे बंधू आहेत। तुम्ही पण ह्या आरक्षणाच्या लढ्यात आहेत। हां, ज्याप्रमाणे बंधू योगदान द्यायचे म्हणजे जे की सगळ्यांचा म्हणजे अधिकाराचं आहे, हक्काचं आहे किंवा सगळ्यांचं कामच आहे, त्या पद्धतीनं आज त्यांची खूप मोठी उणीव आहे। कुटुंबाला तर आयुष्याचं पोरकं झालेलं आहे आम्ही, परंतु आता जे गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, जे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो उभा केलेला, त्यामध्ये आम्ही आज सहभागी होत आहोत। वैभवीनं देखील ऑक्शन करून वैभवी गावाकडे जात आहे आणि मी दादासोबत मुंबईला जात आहे। तुम्ही मुंबईपर्यंत आता चर्चा। वैभवी, तुझं काय मत आहे ह्या आत्ताच्या आरक्षणाच्या मागणीबद्दल आणि तुला त्याचा काही फायदा झाला का ह्या कुणबी नोंदीचा? नक्कीच याचा फायदा तर होणारच आहे आणि मला देखील त्याचा फायदा झालेला आहे आणि दादांचा जो गेले कित्येक वर्ष जो दादांचा लढा आहे त्याला नक्कीच यश नाही। वैयक्तिक काही फायदा झाला ह्या कुणबी नोंदी सापडल्या का तुम्ही? कुणबी नोंदी सापडल्या, तिचं व्हॅलिडिटी पण झालेली आहे आता आणि त्याचा आता येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल। तुमच्या कशा नोंदी सापडल्या? कुठल्या? आम्हाला बार्शीकडून सगळी वंशावळ वगैरे सगळं निघलं आणि आत्ताच त्याची व्हॅलिडिटी देखील झाली आणि राखी पौर्णिमेला ज्यावेळेस वैभवीनं राखी बांधली दादांना, त्यावेळेस ती व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र दादांनी तिला देऊन टाकलं। वैभवी, सध्या काय चाललंय तुझं? सध्या ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे, त्याच्यात होऊन जाईल। MBBS साठी? हा, MBBS। कुठल्या कॉलेजला? 2-3 कॉलेज दिलेले आहेत, त्याच्यापैकी एकामध्ये नक्कीच होऊन जाईल। एक तुम्हा दोघांना आता ते काही कायदेशीर तज्ज्ञ नाही आहेत, पण तरीही त्यांना त्यांचं स्वतःचं काही मत आहे का ते आपण समजून घेऊ। सरसकट तर देणं शक्य नाही असं मुख्यमंत्री असेल सगळेजण म्हणतात। आता आपण त्या सगळ्या गोष्टी जे आपले जे संघर्ष योद्धे आहेत त्यांच्यापेक्षा आपण काही जास्त बोलू शकत नाही, सांगू शकत नाही आणि त्यांनी ते सांगावं किंवा ते वेळोवेळी सांगतायत आणि त्यांच्यापेक्षा आपल्याला काहीच सांगता येणार नाही। दादाजी सांगतील किंवा दादाच्या गाईडलाईन देतील, मार्गदर्शन करतील, ते सर्वांसाठी आहे। वैभवी, मराठा समाजाची सध्याची परिस्थिती कशी आहे? सर्वांनी दादांची जशी साथ दिली तशीच इथून पुढे ते नक्कीच, आणि जसं माझ्या वडिलांनी दादांच्या या लढ्यामध्ये सहभागी होते तसंच आज जरी ते नसले तरी मी, माझा काका आणि आमचं पूर्ण गाव दादांच्या पाठीमागे नक्कीच खंबीरपणे उभा राहू। सध्या आपल्या प्रकरणाचं सध्याचं स्टेटस काय? सध्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा जो फॉर्म आहे तो हायकोर्टात सबमिट केलेला आहे मागच्या 2 दिवसात आणि आता उद्याची जी तारीख आहे 30, त्या 30 तारखेला ऑर्डर होणार आहेत। प्रॉपर्टी अटॅचमेंटचे आहे आणि जे इतर आरोपींचे जे जामीन मांडलेले आहेत त्याची देखील ऑर्डर आहे। त्यामुळे मी 29ला संध्याकाळी इकडं त्या तारखेसाठी परत येणार आहे। आणि उज्ज्वल निकम साहेब कंटिन्यू करतात? साहेब, आम्ही विनंती केलेली आहे कुटुंबानं की तुम्ही ही सगळी केस शेवटपर्यंत तुम्ही थांबावं अशी आमच्या कुटुंबाची विनंती आहे। थँक्यू सो मच। तुला पुढच्या शिक्षणासाठी शुभेच्छा। थँक्यू। तर हे देशमुख कुटुंबातले सदस्य होते। कॅमेरामन निकेतन माने, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, अंतरवली, सराठी।